पुढीलपैकी कोणता शब्द विसर्ग संधी नाही? मिळाला का? बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निशांत. बाकीचे 3 शब्द हे विसर्ग संधीची उदाहरणे आहेत. भरधाव या शब्दातील उपसर्ग ओळखा. मिळाला का उपसर्ग? धाव म्हणसाल नाही. काय आहे? भर. कारण भर हा काय आहे? या शब्दाचा उपसर्ग आहे. शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात? शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार म्हणतात. पुढीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. खूप कॉमन प्रश्न आहे. अनेक वेळा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे. काय आहे उत्तर? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोट्यधीश. पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? कोण होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर सदानंद मोरे. बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर नेहमीच परीक्षेमध्ये किमान एकतरी प्रश्न असतोच. म्हणून याविषयी आपण थोडंसं संवेदनशील असायला पाहिजे. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? वेगळा अर्थ असणारा शब्द कोणता आहे? तो आहे बघा सविता. बाकीचे शब्द हे कशाशी संबंधित आहेत? विजेशी संबंधित आहेत. मालिनी या वृत्तातील गण कोणते? बघा ज्याला गण पाठ आहे त्याला उत्तर मिळालेलं आहे आणि ज्याला नाही पाठ तो उत्तराची वाट पाहत आहे. तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 न, न, म, य, य हे काय आहेत? मालिनी वृत्तातील गण आहेत. पुस्तक या शब्दातील अचूक लघु गुरुक्रम ओळखा. कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 गुरु लघु लघु. छते उन्हाची घराला नांदते जीव पोळतो फुफुट्याच्या वाहना पाया मधुनी घालती दाह त्यांच्या वेदनांचे झेलत गेले पाहिजे. संदर्भीय काव्यपंक्तीमध्ये कोणता रस आहे? कोणता आहे? यामध्ये करुण रस आहे. खालीलपैकी रीती वर्तमान काळातील वाक्य ओळखा. बघा रीती वर्तमान काळातील वाक्य आपल्याला पाहिजे. मिळालं? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तो नेहमीच उशिरा येतो. सुंदरा मनामधी भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे? सुंदरा मनामधी भरली. बघा रचनेचं नाव ऐकूनच आपल्याला पटकन त्याचं उत्तर मिळण्यासारखं आहे. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 लावणी प्रकार आहे हा. विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? विद्वान हा तत्सम प्रकारातील शब्द आहे. 112वा प्रश्न. श्रद्धांजली मधील एकूण वर्ण किती? श्रद्धांजली शब्दात एकूण वर्ण किती आहेत? बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 11. श्र श्र मध्ये काय आहे? श प्लस र प्लस अ ही किती झाली? 3. त्याच्यानंतर धा काय आहे? ध. त्याच्यानंतर काय आहे? द. त्याच्यानंतर द मध्ये मिसळलेला आहे अनुस्वार. त्याच्यानंतर आ. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ज. ज काय आहे? ज प्लस अ आहे. त्याच्यानंतर ली. ली मध्ये काय आहे? ल प्लस दीर्घ ई आहे. तर बघा 1 2 3 3 आणि 4 7 7 आणि 2 9 आणि हे 2 मिळून किती झाले? 11. म्हणजे श्रद्धांजली या शब्दात एकूण वर्ण किती आहेत? 11 आहेत.
पुढचा प्रश्न पुढीलपणे निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा. बघा, इथं जे पर्याय दिलेले आहेत त्यातून आपल्याला काय शोधायचं आहे, की निश्चितपणे पुरुषवाचक असणारा शब्द कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्लास. तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसकलिंगी असे स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग कोणता? तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसकलिंगी असे स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग आहे भावे प्रयोग. चालला पुढे तो काय ऐट आनंद अग्नीचा ओहोळ ओहोळतो जणू मंद या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा. आता काव्यपंक्तीतील अलंकार जर शोधायचं म्हणलं तर साधी-सुधी गोष्ट नसते बघा. डोकं खूप खाणारी असते. म्हणून आपण इथे पटकन आन्सर घेऊन टाकूया. तर यामध्ये बघा उत्प्रेक्षा अलंकार आहे. होकार या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. मिळाला, मिळाला. काय आहे? पर्याय क्रमांक 1 नकार. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. अशुद्ध असा शब्द आपल्याला पाहिजे. कोणता आहे? पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. यामध्ये काय असायला पाहिजे? वेलांटी दुसरी असायला पाहिजे. नाविन्य. पृथ्वी स्वतःभोवती फिरते या वाक्याचा काळ कोणता? कोणता आहे काळ? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 साधा वर्तमान काळ. हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे. उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. यातील उजाडले या क्रियापदाचा प्रकार कोणता? कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भावकर्तृक. पररूप संधीचे उदाहरण ओळखा. पररूप संधीचे उदाहरण कोणता आहे? ते आहे पर्याय क्रमांक 1 नुमजे. हे काय आहे? पररूप संधीचे उदाहरण आहे. बघा मी या अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्याला इथं डिटेलमध्ये जायचं नाहीये. संक्षिप्त स्वरूपामध्ये म्हणजे की आपल्याला प्रश्न आणि प्रश्नाचं उत्तर तेवढं गेस करायचं आहे. त्यामुळे मी इथं होईल तेवढं फक्त प्रश्न आणि प्रश्नाचं उत्तरच घेत आहे. पुढीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण म्हणतात? कोणता आहे? बघितलं की आलं पाहिजे उत्तर. पर्याय क्रमांक 4 घ. त्याचा आणि महाप्राण जो मूळ वर्ण आहे तो कोणता आहे? तो आहे ह. पूर्वरूप संधीचे उदाहरण कोणते? पूर्वरूप. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 साजेसा. हे काय आहे? पूर्वरूप संधीचे उदाहरण आहे. तुम्ही स्वतःला काय समजता? यातील अधोरेखित सर्वनामांचा प्रकार ओळखा. नामांचा झालंय तिथं नामाचा असं आहे. तर चुका तर होत राहतात. त्याचं काय तेवढं. बघा स्वतःला हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? फारसं काही अवघड नसायला पाहिजे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुरुषवाचक, आत्मवाचक. महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला. या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही? कोणता असा शब्द आहे की जो या वाक्यामध्ये मुळीच आलेला नाही? उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 सर्वनाम. तुम्ही मोरवाडीला निघालात, लोक तुम्हाला चोरवाडीत पोहोचवतील. वाक्य प्रकार ओळखा. कोणतं वाक्य आहे हे? तुम्ही मोरवाडीला निघालात की लोक तुम्हाला चोरवाडीत पोहोचवतील. केवल वाक्य आहे हे. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? कोणता आहे? हा प्रश्न रिपीट झालाय बरं का. या अगोदर पण आपल्याला हा प्रश्न आपण घेतला होता. तो चुकून रिपीट झालेला आहे. त्याचं उत्तर काय आहे? सविता. 127वा प्रश्न आहे बरं का.
सव्यापसव्य करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. सव्यापसव्य करणे म्हणजे काय? काय वाटतं उत्तर काय असेल? उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 यातायात करणे. जयंताने मध्येच विचारले कोण होते? या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? किती विरामचिन्हे आली आहेत बरं? पहा इथं आपण जर पाहिलं तर 1 हा 2 आणि हा क्वेश्चन मार्क 3 म्हणजे एकूण किती विरामचिन्ह आली आहेत? 3. तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त? भरती मूर्खाचीच होत ना. एक तूच होशी जास्त. या काव्यपंक्तीत पुढीलपैकी कोणता रस आढळतो? कोणता रस आढळतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हास्यरस. खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते? कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ठ. शब्दांच्या एकूण जातीपैकी किती शब्दजाती अविकारी आहेत? किती आहेत? 4 आहेत पहा. मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. काळ ओळखायचं म्हणलं की क्रियापदाकडे पाहायचं. तर मग उत्तर काय मिळतं आपल्याला? उत्तर मिळतं पर्याय क्रमांक 1 रीती भूतकाळ. पुढील अपूर्ण म्हण पूर्ण करा. अन्न छत्रात जाऊन म्हण पूर्ण करण्यासाठी काय निवडावं लागेल? उत्तर आहे मिरपूड मागू नये. अन्न छत्रात जाऊन मिरपूड मागू नये. पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे. वाक्याचा प्रकार ओळखा. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे हे? बघा हे मिश्र वाक्य आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर राहील. मिश्र वाक्य. की ने 2 वाक्य जोडलेली आहेत. म्हणजे मिश्र वाक्य आहे हे. साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात? साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात? दृष्टांत अलंकारात पडतात. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी असलेला शब्द पर्यायातून निवडा. कठीण समय येता कोण कामास येतो? यामध्ये समयचा समानार्थी शब्द पाहिजे. कोणता असेल? उत्तर बऱ्याच जणांना मिळालं असेल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 घडी. घडी म्हणजे वेळ. तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दीनमनी. पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती? विरुद्धार्थी शब्द असलेली जोडी कोणती आहे? पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे नवे जुने. पुढील शब्दांमधून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. अचूक असा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कोणता आहे? बघा उत्तरामध्ये 2 ऑप्शन बरोबर आहेत कारण 2 सेम आलेले आहेत. ऋणानुबंध पर्याय क्रमांक 3 आणि ऋणानुबंध पर्याय क्रमांक 4. फेब्रुवारी 2009 मध्ये सॅन होजे अमेरिकेतील एक शहर आहे. सॅन होजे येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? कोण होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर गंगाधर पानतावणे. संबोधनयुक्त शब्दरूप कोणते? संबोधनयुक्त हा प्रश्न रिपीट झालेला आहे बरं का. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 देवांनो. मराठी वर्णमालेतील आहा यांना काय म्हणतात? लगेच उत्तर मिळालं असेल. स्वरादी म्हणतात. प्रत्यय घटित शब्द ओळखा. प्रत्यय घटित.
कोणता आहे? पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे बघा. दिमाखदार. यामध्ये दार हा काय आहे? प्रत्यय आहे. पुढील वाक्यात किती नामांमध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे? किती वा किती नामांमध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे? बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 2 नामांमध्ये सामान्य रूपामुळे काय झालेला आहे? बदल. कोणते आहेत ते 2? बघा, शिक्षकांनी आणि मुलांना. 145वा प्रश्न. पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे? मुलांनी आज्ञा पाळावी. नाम कोणत्या विभक्तीत आहे? ते आहे तृतीया अनेकवचनी विभक्तीत. कारण हे जे मुलांनी शब्द आहे, तो तृतीया विभक्तीत असून कसा आहे? अनेकवचनी आहे. जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात, अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता? जो आणि तो हे जे अधोरेखित शब्द आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत? ते आहेत संबंधी सर्वनाम. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कोणत्या प्रयोग प्रकारात कर्म प्रथमांत असते आणि कर्ता, इथं कर्ता आहे बरं, कर्ता प्रथमांत कधीच नसतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्मणी प्रयोगात. 148वा प्रश्न. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतात? कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतात? बघा उत्तर आपल्याला मिळालं असेल पर्याय क्रमांक 1 आहे दुहेरी अवतरण चिन्ह. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात जसेच्या तसे जेव्हा आपण लिहितो त्यावेळेस कोणत्या दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग करतात? आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता किंवा ओळखा? कोणता आहे? निमंत्रित आहे? नाही, तर आगंतुक हा काय आहे? आमंत्रितचा विरुद्धार्थी शब्द आहे. पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे? कोणती आहे बरं? पहा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुविचार प्रकाशन मंडळ ही पुणे येथील काय आहे? प्रकाशन संस्था आहे. 151वा प्रश्न. आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार कोणता? कोणत्या प्रकारचं वाक्य आहे हे? आपला आशीर्वाद असावा. हे वाक्य विद्यार्थी आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अतिशय क्रोध किंवा चीड या भावनेतून कोणता रस निर्माण होतो? अतिशय क्रोध किंवा चीड या भावनेतून कोणता रस निर्माण होतो? रौद्र रस निर्माण होतो. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. कुत्रा भुंकू लागताच मुले पळू लागली. ठीक आहे, तर या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं क्रियापद आलेलं आहे? कोणत्या प्रकारचं आलेलं आहे? संयुक्त क्रियापद आलंय बघा याच्यात. पळू लागली हे काय आहे? संयुक्त क्रियापद आहे. नुसतं पळू म्हणलं तर वाक्य पूर्ण होत नाही आणि लागली म्हणलं तरी वाक्य पूर्ण होत नाही. म्हणून पळू लागली हे संयुक्त क्रियापद आपल्याला इथं वापरावं लागतं. एखाद्या वाक्यात बोलणारा उद्देशाविषयी जे बोलतो त्याला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात? काय म्हणतात? त्याला विधेय असं म्हणतात बरं. 1,000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे या वाक्याचे अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य कोणते? म्हणजे हे जे सकारात्मक वाक्य आहे त्याला आपल्याला नकारात्मक केल्यानंतर कोणतं मिळेल तो पर्याय आपल्याला पाहिजे. उत्तर मिळालं का? मिळालं असेल
जर मिळालं नसेल तर सांगतोय. पर्याय क्रमांक 2, ₹1000 ही काही लहान रक्कम नाही. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओठा नेई सोने वाटे वाहून या दूर. या काव्यपंक्तीत कोणता अलंकार आढळतो? बघा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उत्प्रेक्षा अलंकार. घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा. तोंडपाठ असेल तुम्हाला. काय आहे उत्तर? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पागा. मन पूर्ण करा. नावडतीचे काय असते? मीठ आळणी असते. नावडतीचे मीठ आळणी. अचूक शब्द ओळखा. भरपूर वेळा विचारलेला प्रश्न आहे हा. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3, व्याकरणदृष्ट्या शुद्ध लेखन नियमानुसार बरोबर असणारा हा शब्द आहे आशीर्वाद. भाववाचक नसलेले नाम ओळखा. कोणता आहे? उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, कार्य. हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक गंगेला येऊन मिळतात. या वाक्यात कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही? कोणता शब्द आलेला नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भाववाचक नाम या वाक्यात नाही. कान फुटले तुहे का तोंडाले कुलूप लावलं कोण? हे वाक्य कोणत्या बोली भाषेतील आहे? कोणत्या बोली भाषेतील आहे? अहिराणी? नाही. कोणता आहे? पर्याय क्रमांक 2, वराडी. वराडी भाषेतील आहे हे वाक्य. मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहेत? सर्वांना माहित आहे 2 स्वरादी आहेत. पुढील जोड्यांमधून स्त्रीलिंगी पुल्लिंगाची चुकीची जोडी ओळखा. बघा, प्रश्न अशा ठिकाणी काय होतो? कन्फ्युजिंग होतो. जर आपण अर्धवट प्रश्न वाचला तर समजा आपलं उत्तर गेलं. म्हणजे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगीची जोडी असं जर आपण इथं वाचलं आणि चुकीचा हा शब्द जर वगळला तर गेलं. म्हणून स्त्रीलिंगी पुल्लिंगाची जोडी, चुकीची जोडी ओळखा असं म्हटलेलं आहे. तो कोणती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मादा, मादी. हे काय आहे? स्त्रीलिंगी पुल्लिंगाची चुकीची जोडी आहे. वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? वाऱ्यावर सोडणे काय असेल बरं? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, त्याग करणे. मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. उत्तर मिळालं असेल आपल्याला. कोणता काळ आहे यामध्ये? रीती भूतकाळ. रोपटे या शब्दाचे अनेक वचन कोणते? रोपटे या शब्दाचं अनेक वचन कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3, रोपटी. सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा. सामान्य नाम नसलेला कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सुवर्णा. वाक्यातील विशेषण कोणते? मुसळधार पावसाने धरती ओलीचिंब झाली, पण शिवारे पाण्याने तुडुंब भरली. तर आपल्याला या वाक्यातलं विशेषण ओळखायचंय. कोणतं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मुसळधार. क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी, एकवचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता? कोणता आहे? हा प्रश्न आला होता या अगोदर सुद्धा. उत्तर आहे भावे प्रयोग. सगळे एकाच वेळी कसे येतील या वाक्यातील काळ ओळखा. कोणता काळ आहे यामध्ये? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, साधा भविष्यकाळ. गैरहजर शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कोणता आहे? पर्याय क्रमांक 3, अनुपस्थिती.
पुढील क्रियापदामधून प्रयोजक क्रियापद ओळखा. कोणते क्रियापद आहे प्रयोजक? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बोलावते. 174वा प्रश्न आहे हा. झाडावरती चेंडू लटकले शेतामधुनी बॅटी, म्हणाल ते सारे होते उनेन कोठे काही. या काव्यपंक्तीतून कोणता रस प्रत्ययाला येतो? कोणता रस प्रत्ययाला येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अद्भुत. अनुक्रम या शब्दातील उपसर्ग ओळखा. कोणता आहे? उपसर्ग क्रम आहे का? नाही. तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 अनु हा उपसर्ग आहे. सभा या शब्दाचे लिंग कोणते? कोणत्या प्रकारचा हा शब्द आहे? हा शब्द स्त्रीलिंगी आहे. सभा. एकवचन आणि अनेक वचनाची योग्य जोडी ओळखा. एकवचन अनेक वचन बरोबर पद्धतीने लिहिलेली जोडी आपल्याला पाहिजे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाढपी च अनेक वचन वाढपी असंच होतं. नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. कोणता आहे भाववाचक नाम? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवलाई. सामान्यतः स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते. यातील भारी हा शब्द शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये येतो? कोणत्या प्रकारचा आहे शब्द? हा शब्द आहे बघा विशेषण. भारी कपड्यांची असं इथं लिहिलंय. आस्था या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता? कोणता आहे? निरास्था आहे का? नाही. तर काय आहे? अनास्था. उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यावे? कोणते? उद्गार चिन्ह. खग चा समानार्थी शब्द कोणता? खग चा समानार्थी शब्द काय आहे? खगोल का अंतराळ? कोणता आहे? दोन्ही नाहीत. पर्याय क्रमांक 3 आहे पक्षी. खग म्हणजे पक्षी. ग्राह्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 त्याज्य. पुढील नावांमधून मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नसलेले नाव ओळखा. बघा किती चतुराई वापरलेली आहे इथं, की वाक्य कसं दिलेलं आहे सुटसुटीत, की पुढील नावांमधून मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नसलेले नाव ओळखा असं म्हणतंय. कोणता आहे? उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 संहिता. हा कविता संग्रह विंदा करंदीकरांचा आहे. विंदा करंदीकर यांचा हा कविता संग्रह आहे, जो की मंगेश पाडगावकरांनी संपादित केलेला आहे. 185वा प्रश्न. मी आंबे आणून आढी घालून ठेवलेत या वाक्याचा काळ ओळखा. कोणत्या काळातील वाक्य आहे हे? उत्तर आहे बघा पूर्ण वर्तमान काळ. ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या काव्यपंक्तीतील रस ओळखा. कोणता रस आहे यामध्ये? करुण रस आहे. मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त अचूक शब्द कोणता? कोणता आहे? बघता क्षणीच उत्तर मिळालं पाहिजे अशा प्रश्नाचं. पर्याय क्रमांक 4 अमान्य. यामध्ये उपसर्ग आहे. 188वा प्रश्न.
पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आकाशात विहरणारे पक्षी पाहून मन आनंदून गेले. यामध्ये पक्षी या शब्दाचे लिंग आपल्याला ओळखायचे आहे. काय आहे उत्तर? पहा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पुल्लिंग. आता बघा इथं तो पक्षी असं आपण म्हणू शकतो, परंतु ती पक्षी असं आपल्याला म्हणता येत नाही. ठीक आहे? म्हणून हा शब्द कसा आहे? पुल्लिंगी आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. कोल्हापुराहून बंगलोरला पोहोचायला बरेच तास लागतात. यामध्ये कोल्हापूरहून या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. तर याला कोणता प्रत्यय लागलेला आहे? हून. मग हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 पंचमीचा प्रत्यय आहे. सलाते, सलानाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहेत? विभक्ती प्रत्यय तोंडपाठ असायला पाहिजेत बरं का. जर नसतील तर मग अवघड आहे. कारण अशा प्रकारचे प्रश्न हे हमखास परीक्षेमध्ये विचारले जातात. मग याचं उत्तर काय आहे? सलाते, सलानाते हे जे विभक्ती प्रत्यय आहेत ते कोणत्या विभक्तीत आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द्वितीया आणि चतुर्थी. चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. चुकीच्या पद्धतीनं केलेलं सामान्य रूप कोणत्या पर्यायातील आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा, कृत्यचं सामान्य रूप कृत्य असं न होता काय होतं? कृत्या असं होतं. कारण जर आपण शब्द कृत्याने असा लिहू शकतो, परंतु कृत्यने असा लिहू शकत नाही, कारण लिहित नाहीत. म्हणून कृत्या हे त्याचं सामान्य रूप असायला पाहिजे. 192वा प्रश्न. माझ्या घरी जागेची मुळीच कमतरता नाही. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा, असं इथे विचारलेलं आहे. पण इथं अधोरेखित प्रश्नच म्हणजे शब्दच नाहीये. तर मग कोणता आहे? तो आहे बघा घरी. घरी या शब्दाची काय करायची आपल्याला? विभक्ती ओळखायची आहे. काय आहे उत्तर? विभक्ती प्रत्यय तोंडपाठ असायला पाहिजेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सप्तमी. सप्तमीचा प्रत्यय आहे ई. चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. कोणता आहे पर्याय? बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अपत्य, आपत्ये. काय असायला पाहिजे? अपत्या असं असायला पाहिजे. तो म्हणाला, "मी येईन." या वाक्यात किती विरामचिन्हे आहेत? किती विरामचिन्हे आहेत? बघताक्षणी कळालं पाहिजे. बघा, 1, 2 आणि 3 म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 3 विरामचिन्हे आहेत. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. कोणता शब्द आहे जो की अर्थाच्या दृष्टीने गटात बसत नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डौलदारपणा. पळसाला पाने तीनच या म्हणीला अर्थदृष्ट्या समांतर असलेली म्हण कोणती? बघा, पळसाला पाने तीनच या म्हणीला अर्थदृष्ट्या समांतर असलेली म्हण कोणती? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 घरोघरी मातीच्या चुली. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती ही साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे? ययाती ही कोणत्या प्रकारची साहित्यकृती आहे? नाटक आहे का? नाही, ही एक कादंबरी आहे. मोफत पाणी मिळण्याची सोय या शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. उत्तर आपल्याला मिळालं असेल, मोफत पाणी मिळण्याची सोय. काय असते? त्याला म्हणतात पानपोई.
उन्हाळ्यामध्ये जागोजागी असतात. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. अर्थाच्या दृष्टीने कोणता आहे? मिळालं असेल उत्तर. सोपं आहे या प्रश्नाचं उत्तर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुंडा. पूजा उद्या येणार आहे ना या वाक्याचा प्रकार कोणता? उत्तर मिळालं का? मिळालंच आहे. पर्याय क्रमांक 3 प्रश्नार्थी वाक्य आहे हे, कारण इथे प्रश्न विचारण्यात आलेला आहे.